गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत मंडळी? तर बघू शकताय आज सकाळचा बेत आहे. मस्त अशी लाल तिखटातली भगर बनवलेली आहे आणि शिवाय दही आहे, सोबत खिचडी आहे. आज सगळ्यात आधी तर तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा. काल गुरुवार उपवास होता म्हणून काल परत खिचडी झाली. आज चतुर्थी आहे म्हणून परत खिचडी झालेली आहे. तर कालची खिचडी वेगळी होती, आजची खिचडी वेगळी आणि इथं लेकीसाठी कप भरून चहा आहे आणि मस्त सकाळ सकाळी फॅमिली सगळे मिळून आम्हाला वेळ भेटतो तो सकाळी आणि संध्याकाळी. कारण दिवसभर मुलांना वेळ द्यायला भेटत नाही, त्यामुळे सकाळ संध्याकाळ आम्ही जेवढं होता होईल तेवढं मिळून खाय प्यायला बसतो आणि मिळून एकत्र कुटुंब म्हणजे एकत्र बसून असं गप्पा गोष्टी वगैरे छान होतात. सकाळी बऱ्याचशा काही गप्पा होतात आणि नंतर बघू शकताय माझं चाललेलं आहे वेपर्स आणि चहा खायचं. कारण खूप छान लागतं, नमकीन आणि गोड एकत्र खूप छान लागतं. आणि बघू शकताय गळ्यातलं आणलेलं आहे, तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आता बरेच जणांना हे गळ्यातलं आणलं हे खबर कळालं की देण्याकरी लगेच फोन करतात, आमचं देणं कधी देताय, आमचं देणं कधी देताय. चालूच होतंय, काय करायचं आता, सवय झाली आम्हाला काही गोष्टींची. आ बैल मुझे मार म्हणल्यासारखं आहे आमचं. तर बघू शकताय मुलांसाठी सकाळ सकाळी फ्लावरची भाजी केली. दादाची माझी फेवरेट भाजी आहे ही. रात्री येताना भाजीपाला आणला होता आणि पटकन मग फ्लावरची भाजी करून घेतली आणि त्यानंतर त्यांना डाळीची आमटी पण केली. तिखट डाळीची आमटी त्याला खूप आवडती आणि ही डाळीची आमटी पण केली. जेवढं होईल तेवढं करते, बाकीचं मुलं करतात राहिलेले कामं. कारण असे मुलं सर्व गुण संपन्न सगळ्यांना भेटावं. माझे मुलं खरंच सर्व गुण संपन्न आहेत. तर तुम्ही बघू शकताय सकाळ सकाळी त्यात देवपूजा पण झालेली आहे. धूप दीपाचा वास दरवळत आहे घरात. खूप छान वाटत होतं. आज तर साहेब म्हणले खूप छान वाटते, आज वास खूप छान येते आणि प्रसन्न वाटते एकदम. कारण शक्यतो सकाळी माझ्या गडबडीत ही पूजा वगैरे होत नाही. पण आज ठरवलं होतं कुंचन सेवा करायची, तर लवकर उठायचं आणि पूजा करूनच जायची आणि तसंच केलं होतं. आणि आता रेग्युलर कुंचन सेवेला माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल आवडतं, विष्णुदेवांना पण आवडतं म्हणून आज जास्वंदीचं फूल पण भेटलेलं आहे आणि गुलाबाचं फूल म्हणजे लाल फूल जास्त आवडतं म्हणून बघू शकता तुम्ही छान अशी पूजा केलेली आहे. स्वामींना पण वस्त्र वगैरे घातलेले आहेत. आता स्वामींना वस्त्र चेंज करून दुसरे आणायचे आहेत आणि तांदळाचे हार जे करायचे होते ते राहूनच गेलो. मग काही सकाळ सकाळी देवपूजा केलेली आहे. मन एकदम प्रसन्न होऊन गेलं, असं भारावून गेलं की पूजा अर्चा करून. आणि दिवस पण खूप छान गेला आज. दिवस पण खूप छान जावं आणि दिवस गेलाच, खरंच खूप छान गेलेला आहे. कारण मला दिवसभरचा हा व्हिडिओ एडिटिंग करायला भेटलेला नाही म्हणून संध्याकाळी आल्यानंतर मी व्हिडिओ एडिटिंग करते, आवाज देते आणि मग सोडत असते. कारण आपल्याकडे तेवढा आता वेळ नाही आहे. कारण बिझी व्हायचं, माणसांमध्ये जास्त मिसळायचं नाही. जेवढं होता होईल तेवढं बिझी व्हायचं, देवाधर्माचं करायचं, आपलं स्वामींचं करायचं आणि नंतर मुलांना नवऱ्याला वेळ द्यायचं. बस आता बाकी कुणालाही वेळ द्यायचं नाही. खूप वेळ दिला हो, जास्त वेळ दिला ना की ते आपला वेळ घेतात आणि आपल्या वेळाचं म्हणजे आपलं नुकसान होतं. आणि मी तसंच काहीतरी केलं आहे, माझ्या हातून बरंच काही नुकसान झालेलं आहे. मी जर रेग्युलर कामाला गेले असते, मी जर म्हणलं नसतं की ह्यांच्यासाठी हे केलं पाहिजे, त्यांच्यासाठी ते केलं पाहिजे, ह्यांच्यासाठी हे वेळ दिला पाहिजे, मी असं काही म्हणलं नाही. कारण माझ्या मनातच ते नाही हो, माझ्या नियतीत नाही आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा.